तर नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज जी माहिती बघणार आहे म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिव्यांगांच्या हितासाठी जिल्हा समितीवर दिव्यांगांना 1% निधी हा राखीव ठेवण्याबाबत आजची माहिती आपण बघणार आहे। ती पूर्ण माहिती आज बघणार आहे। त्यांनी काय म्हटलं आणि कशा प्रकारे ती योजना आहे ती माहिती सर्व बघूया। तर सर्वात पहिले माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिव्यांगांच्या हितासाठी केला, यांना मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो। कारण की दिव्यांगांच्या हिताचे आजकाल कोणीच बोलत नाही, पण त्यांनी दिव्यांगांच्या जिल्ह्यातील 1% निधी हे दिव्यांगांच्या हितासाठी खर्च झालाच पाहिजे असं त्यांनी ट्विटरवर आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पूर्णपणे व्हायरल केलेली आहे आणि ती पोस्ट आज आपण बघणार आहे। तुम्ही बाजूला बघू शकता त्यांनी काय। तर मित्रांनो, त्यांनी बघा काय म्हटलं, तर राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून 1% निधी राखीव ठेवला जाणार। म्हणजे जेवढं पण तुम्ही जिल्ह्यातील जिल्हा आहे त्यामधून 1% निधी दिव्यांगांच्या हितासाठी ठेवला जाणार। त्यामधून दिव्यांगांना वेगवेगळ्या योजना हा देणार। ते 1% म्हणजे भरपूर होते दिव्यांगांसाठी। तो 1% त्यांनी खूप सुंदर अशी एक विचार कल्पना केली का दिव्यांगांचं बा कुठं ना कुठं आपण सोचलं पाहिजे, दिव्यांगांची पण जाणीव ठेवली पाहिजे, दिव्यांगांना पण 1% जिल्ह्यातून मिळाला पाहिजे। आणि समोर बघा त्यांनी काय म्हटलंय, सन 2011च्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्यात एकूण लोकसंख्यापैकी 2.63% इतकी आहे। म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार जर तुम्ही महाराष्ट्राची लोकसंख्या बघितली तर महाराष्ट्राची लोकसंख्या होती 11 करोड, तर त्यामधून 2.63% एवढे दिव्यांग होते। तुम्ही विचार करू शकता तर किती दिव्यांग असेल। राज्यातील दिव्यांग व्यक्तीची लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता त्यांच्या कल्याण व सक्षमीकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025-26 पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनेसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल 1% निधी राखीव ठेवण्यात येणार आहे। म्हणजे जेवढे पण तुम्ही जिल्हा आहे त्यामधून जिल्ह्यातून 1% निधी म्हणजे खूप होते। तर तुम्ही विचार करू शकता 1% म्हणजे जर आपलं तिकडे 1 करोडाचं इन्कम झालं जिल्ह्यातील, तर त्यामधून 1 लाख आपल्यासाठी ठेवला जाणार। तर असं जिल्ह्यामध्ये 1 करोड न होत कितीतरी करोड ही होत असते निधी, त्यामधून 1% दिव्यांगासाठी ठेवणार आहे। आणि समोर बघा काय म्हणते, या 1% निधीचा विनियोग होण्याकरिता त्या संबंधीच्या योजनेचे सुस्पष्ट आदेश नियोजन विभाग, वित्त विभाग यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात येत आहे। म्हणजे त्यांनी हे आदेश पूर्ण वित्त विभाग आणि दिव्यांग कल्याण यांच्या मान्यतेनुसारच केलाय। पण आता हा आदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झाला जेवढे पण दिव्यांग असणार। सन 2025 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये दिव्यांगांसाठी 1% हा निधी राहणार म्हणजे राहणार। आणि 1% म्हणजे खूप काही होतं दिव्यांगांसाठी। यामध्ये दिव्यांगांना अनेक योजनेचा लाभ यामधून मिळणार आहे। दिव्यांगांसाठी अनेक योजना ह्या पुढच्या भविष्यामध्ये येणार आहे 25-26 मध्ये। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो।